नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज बघू शकतो आपण 30 जुलै 2024 रोजी आपलं हे कागदी लिंबूचं जे 2.5 वर्षाच्या कलमांचं जे लोडिंग चालू आहे ते किती रोपांचं लोडिंग चालू आहे, हे लोडिंग आपण कोणत्या गावासाठी कोणत्या शेतकऱ्यांसाठी करत आहोत, त्यांचं बुकिंग किती दिवसापूर्वी होतं काय, याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपली जी नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात 35 एकरात नर्सरी आपली शासन मान्यता आहे, अनुदान पात्र नर्सरी आहे। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली महाराष्ट्रातली अशी ही एकमेव नर्सरी, सर्वात मोठी सर्वात जुनी अशी नर्सरी आहे। आता बघू शकतो आपण, आता हा जो 2.5 वर्षाचा जो लिंबू आहे, कागदी लिंबू आहे। आता लिंबू म्हटलं तर पहिली गोष्ट जाती भरपूर असतात किंवा बरीच नावानं वेगवेगळ्या जाती ओळखल्या जातात। आता कागदी लिंबू, मार्केट लिंबू हे आपण ऐकून असतोय, किंवा देशी पेपर लेमन असेल किंवा बालाजी लिंबू असेल। आता यामध्ये जे डिफरन्स आहे किंवा खरंच कोणत्या जातीचं काय नाव आहे याच्यासाठी आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत आहोत आणि करत असतोय। आता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण थोडक्यात त्याची पण माहिती घेणार आहोत। त्यामध्ये अंतर, लागवड, खत पाण्याचं नियोजन हे सुद्धा त्यामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे। तर आता पहिली गोष्ट, हे लोडिंग म्हटलं तर श्री प्रकाश मोरे साहेब, आता हे ॲक्च्युली सुरुवातीला सोने चांदी व्यापारी लाईनमध्ये असणारे शेतकरी आहेत। आता गावी येऊन त्यांनी पूर्ण शेती डेव्हलप केलेली आहे। आता ते मूळचे असताना अमरापूर, आता हे अमरापूर म्हणजे कडेगाव कडेपूरच्या पुढं विटा रोडला, विट्याच्या अलीकडे 20 किलोमीटर असं असणारं हे गाव आहे। आणि सरांनी आपल्याकडे येऊन 26 तारखेला मागच्या जूनच्या बुकिंग केलं होतं आणि त्यानंतर आता जवळजवळ 1 महिन्यानंतर सरांनी आता ही रोपं लोडिंगसाठी आज आपल्याकडे आलेली आहेत। सरांची फुल शेतीसुद्धा आहे, त्याचं काम सरांचं बरंच काम असतं, त्यामुळं सरांना वेळ न भेटल्यामुळं थोडा डिले झालेला आहे। पण आता आज योगायोग आला, त्यानंतर आता सरांनी बुकिंग करताना 250 रोपं बुकिंग केली होती आणि आज आता पूर्ण सरांनी 300 रोपांचं नियोजन घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीनं जवळजवळ 1.5 एकरामध्ये सरांचं नियोजन आहे। आता खड्डे वगैरे, खतं हे सगळं नियोजन झालेलं आहे। आता शेतकऱ्यांनी खड्डे घेतल्यानंतर पहिली गोष्ट 15 बाय 15वर लागवड करायची आहे आणि खड्डे घेतल्यानंतर त्यामध्ये शेणखत कुजलेलं चांगलं असेल, पाऊस नसेल तर शेणखत वापरायचं आहे। अदरवाईज तुम्ही सेंद्रिय खताची बॅग असते ती घेऊन 1 किलोचं सेंद्रिय खत असेल किंवा गांडूळ खत 1 किलो असं एका झाडासाठी वापरू शकताय। त्यानंतर लिंबोळी पेंड असेल, थायमेट फॉरेट असेल, आता निंबोळी पेंड म्हटलं तर 250-300 ग्रॅम, थायमेट फॉरेट 2 चमचे हे टाकून मातीत ते मिक्स करायचं आहे आणि पिशवीचा गट्टू न फोडता पिशवी जरा दाबायची आहे, जेणेकरून तो गट्टू झाला पाहिजे व्यवस्थित, आणि पिशवी काढून रोप लावायचं आहे आणि हातानं पिशवी दाबायची आहे। आणि दुसऱ्या आणि 8व्या दिवशी आपल्याला आळवणी द्यायची आहे, त्यामध्ये ह्युमिक ॲसिड 1261 आणि ब्ल्यू कॉपर हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आळवणी द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी, परत 8व्या दिवशी। फॉर एक्झाम्पल जर आपण 1 तारखेला झाडं लावतोय तर 2 तारखेला आणि 8 तारखेला ही आळवणी करायची आपल्याला। झाडं लावण्याचं काम एकदा आहे, आळवणीचं 2 वेळा काम असेल। त्यानंतर 15 दिवसाला आपल्याला याला डेली फवारणी करायची आहे, कारण याच्यावर करपा असेल किंवा पानांचं जे रोग पडतो पानांवर ते येऊ नये यासाठी फवारणी घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला फवारणीसाठी क्लोरो कीटकनाशक, 22 बुरशीनाशक, युरियासुद्धा आपण यामध्ये घेऊ शकतो आहे। आणि 1 ते 1.5 महिन्यानंतर रोपं सेट झाली की ह्याचं छाटणी करायचं। आता या असताना 2.5 वर्षाची रोपं आहेत, लावल्यानंतर आपल्याला 1 वर्षामध्ये याचं उत्पादन घेता येते। आता पाऊस संपला, आता 2 महिन्याचे पावसाचे संपलेले आहेत, आता पुढं 2 महिने झाडांची ग्रोथ होणार आहे, पण त्यानंतर झाडं एवढी डेव्हलप होत नाहीत की आपण उत्पादन धरू शकतो। त्यामुळे हा सीझन सोडायचा आहे, पुढच्या सीझनला आपण पाऊस संपल्यानंतर याला ताण द्यायचा आहे। जोपर्यंत फ्लावरिंग फ्रुटिंग येत नाही तोपर्यंत ताण द्यायचं, त्यानंतर बेसल डोस घालून आपल्याला ह्याला फळ धरायचं असतं। पण आता ह्या वर्षी आपल्याला तसं करता येणार नाही, त्यामुळे आपण आता झाडं लावल्यानंतर जनरली शेतकऱ्यांनी दर महिन्याला रिंग पद्धतीनं खताचं नियोजन द्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला रासायनिक खतांचा वापर करायचा आहे, त्यामध्ये DAP 10-26-26, युरिया हे खताचं तुम्ही मिश्रण वापरू शकताय किंवा वेगवेगळी खतं वेगवेगळ्या महिन्यामध्ये ती वापरू शकताय। आता ही सर्व डिटेल माहिती आपण आपल्या शेतकऱ्यांना रोपांबरोबर देत असतोय, बिलाच्या मागं लिहून देतोय, तसंच शेतकऱ्यांना एक्सप्लेन करतोय। आता बघू शकतो, आता आमच्या इथं आता नर्सरीमध्ये स्वतः इथं मोरे साहेब आलेले आहेत आणि साहेब स्वतः इथं आता आमचे गोसावी सर असतील हे माहिती देत आहेत सरांना
तर अशा पद्धतीनं आपण त्यांना बिलाच्या मागं तर देतोयच, पण अशा आता वैयक्तिक आल्यामुळे इथं मार्गदर्शन चालू आहे. आणि आमच्या आता कामगारांचे मुकादम इथं विकासदादा आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी भरायला चालू आहे. विकासदादा नमस्कार. हां, हे आमचे विकासदादा आहेत. आणि इकडं आमचे सुनील मावळे, हे सुद्धा धडाडीचे कार्यकर्ते आहेत. मावळ्यांना नमस्कार. हां, हे अशा पद्धतीने बघू शकतो. आता संध्याकाळच्या 5 वाजून गेले आहेत, पण लोकांचा जोश एकदम हाय आहे. तर अशा पद्धतीने हे काम चालू आहे, बघू शकतो आपण. जोश आहे. आता बघू शकतो इथं साहेब आलेले आहेत नर्सरी. आता अशा पद्धतीने आता विटा म्हटलं तर आपलं तुम्हाला माहीतच आहे, विट्यामध्ये बरीच झाडं आपली गेलेली आहेत. आता कडेगाव, कडेपूर असेल, मायनी, तरसवाडी, पवारवाडी, आता या भागामध्ये बरेच आपले कस्टमर आहेत. त्यांचे व्हिडिओ तुम्ही डेली बघतच असता. साळशिरग्यात तर आपला ऑलरेडी लिंबू लागलेला आहे, पाटील म्हणून आहेत. तर अशा पद्धतीनं आता हे नियोजन आहे. शेतकऱ्यांना काय माहिती द्यायची राहिली असेल तर ती तुम्ही कमेंट करून विचारू शकताय, तसंच डायरेक्ट कॉल करू शकता, कारण आपल्याला नंबरसुद्धा आपल्याला दिलेला आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये. त्या नंबरवर तुम्ही हवी ती माहिती विचारू शकताय, फोन करू शकताय. शेतकऱ्यांनी एक वेळ नर्सरीला व्हिजिट करा. एक वेळ शेतकऱ्यांनी नर्सरीला व्हिजिट केल्यावर लक्षात येते नर्सरी काय चीज आहे आपली. सगळ्यात महाराष्ट्रातली मोठी, सर्वात जुनी अशी नर्सरी. तर अशा पद्धतीनं आता हे नियोजन चालू आहे, बघू शकतो आपण. शेतकऱ्यांनी येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा. रोपं घरपोच येतात. महाराष्ट्रात आपलं कुठंही लोकेशन असू द्या, रोपं ही आपल्याला व्यवस्थित घरपोच येतात आणि रोपं मोजून व्यवस्थित खात्रीशीर भरली जातात. खराब रोपं बाजूला काढलेली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी बिनधास्त कुठलंही नियोजन करा, कोणत्याही प्रकारचं नियोजन. तर आता जास्त या व्हिडिओमध्ये न वेळ घालवता, पावसाचं आगमन झालेलं आहे, आपण इथंच थांबूया. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.